पण त्याचबरोबर आपण पाहतोय की तुम्ही केशविकार तज्ज्ञ पण आहात. येस सर. तर अनेक लोकांना अर्धटक्कल असे काही केस गळती होते, त्यांच्या डोक्यावरती अर्धटक्कलचा जो काही आपल्याला दिसून येते. येस सर. तर अशा पेशंटला त्यांच्या ज्या केस संदर्भात जे काही समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही कसा उपचार करता? केसांबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये जसं की मुलांमध्ये एक पॅटर्न असतो, जसं आपण मेल पॅटर्न म्हणतो, फिमेलमध्ये जसं फिमेल पॅटर्न म्हणतो. तर मुलांमध्ये जो मेन प्रॉब्लेम आहे तो अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असतो बेसिकली. आणि अँड्रोजेनिक ॲलोपेशियामध्ये जसं अर्धटक्कल पडते किंवा समोरचा भाग जातो, स्लोली जसं वय वाढते. आणि आजकाल ते ही समस्या खूप अर्ली येत आहे. म्हणजे आम्ही पहिलं बघत होतो की 24, 26, 28च्या, आता तर जस्ट 18 वर्षापासून मुलांना केस गळायला चालू झालेत आणि त्यांना टक्कल पडायला पण चालू झाले. मग जेवढं आपण अर्ली ट्रीटमेंट जेवढं स्टार्ट करू तेवढं ते पेशंटला चांगलं असते. त्याच्यामध्ये नवीन खूप गोष्टी आलेल्या आहेत, नवीन खूप प्रोसिजर्स आलेत. जसे की आपण केसांना लवकरात लवकर केस गळणं थांबवण्यासाठी आपण लोशन देतो, टॅबलेट्स देतो. त्याच्याबरोबरच आपण त्याच्या साईड बाय साईड आपण PRP म्हणून प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणून एक थेरपी करतो, ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं ब्लड काढतो आणि त्याला सेंट्रिफ्यूज करून तो त्याच्यातले ग्रोथ फॅक्टर्स हे डायरेक्टली केसांच्या मुळाशी देतो इथे. त्याच्यामुळे केसांची वाढ, केसांची लॉंगिटिव्हिटी, केसांचं केराटिन लेवल खूप चांगल्या प्रमाणात वाढते आणि केस खूप लॉंग टर्मपर्यंत चांगले राहतात. आणि त्याच्याचबरोबर नवीन काही रेडीमेड सोल्युशन्स आलेत, जसं मिझोथेरपी म्हणतो त्याला आपण, किंवा ड्युटास्टेरॉइडचे इंजेक्शन्स आले. त्याच्यानंतर आमच्याकडे असं GFC आहे. GFC एक नवीन आणखी एक प्रक्रिया आहे, जसं PRP सारखंच आपण त्याला ट्रीट करतो. आणि जसं आणखी एक आपण काही पेशंट असे असतात की ज्यांना आपण एक स्टेजच्या नंतर, जसं ग्रेड 7, ग्रेड 6 ॲलोपेशियामध्ये काय होते की पूर्ण टक्कल पडते. त्या याच्यामध्ये काय होते की आपल्याला ट्रान्सप्लांटशिवाय ऑप्शन राहत नाही. जेव्हा आपण विचार करतो की मग कोणी म्हणतात की सर आम्ही भरपूर ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला काहीच फरक पडला नाही, तर आपण त्यावेळेस जेव्हा आपण जेवढं अर्ली आपण ट्रीटमेंट स्टार्ट करू केसांची, तेवढं त्या पेशंटला बेनिफिट होते. आणि त्याच्यासोबत आपण त्या प्रोसिजरचा उपयोग घेतला तर खूप त्याचा बेनिफिट आम्हाला पेशंटमध्ये आढळून आले. आणि ज्यावेळेस एक लेवल येते की ज्यावेळेस ग्रेड 6, ग्रेड 7च्या वर ते केस पूर्णपणे टक्कल दिसायला लागतो, त्यावेळेस आपल्याला फक्त हेअर ट्रान्सप्लांट एक ऑप्शन राहते. हेअर ट्रान्सप्लांटबद्दल म्हणायचं गेलं तर खूप सारे मिथ्स आहेत की जसं आपण कॉमन लँग्वेजमध्ये आम्हाला पेशंट म्हणतात की सर मला हेअर ट्रान्सप्लांटची भीती वाटते. तर आम्ही डे टू डे लाईफमध्ये पेशंट्स इथं आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतो आणि म्हणतात की सर हेअर ट्रान्सप्लांट झाल्यावर आम्हाला ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम तर येणार नाही किंवा आम्हाला जीवाला धोका आहे का, आणि त्याच्या हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर पूर्ण सगळे केस नंतर आणखी निघून जातात का, असं बिलकुल काहीच होत नाही. हेअर ट्रान्सप्लांट एक सिम्पल साधी प्रोसिजर आहे, 1 डे प्रोसिजर आहे आणि तुम्ही 3ऱ्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. एवढं सोपी प्रोसिजर आहे. हेअर ट्रान्सप्लांटमध्ये बेसिकली म्हणायला गेलं तर आपण कुठं करायचं, कधी करायचं आणि का करायचं, हा प्रश्न जेव्हा येतो, हेअर ट्रान्सप्लांट का करायचं, एखादा पेशंट म्हणतो की सर आम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे, पण आता तुमचे केस ऑलरेडी चांगले असतील तर हेअर ट्रान्सप्लांट करण्याची गरज नाही. हे आम्ही सांगतो की बाबा ज्यावेळेस तुम्हाला नीड आहे हेअर ट्रान्सप्लांटची त्यावेळेस आपण योग्य वेळेमध्ये त्यांना हेअर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे. आणि कधी करायला पाहिजे याचं एक प्रोटोकॉल आहे की आपण समजा ग्रेड 4, ग्रेड 5च्या नंतर जेव्हा केस विरळ व्हायला लागतात आणि ज्यावेळेस टक्कल दिसायला लागते त्यावेळेस आपण अर्ली स्टेजमध्ये जरी हेअर ट्रान्सप्लांट केलं तरी त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होते. त्याचं रिझन असं आहे की काही लोकांचं एक मिथ आहे की सर आमचे सगळे केस निघून गेल्याच्या नंतर एकदाच आम्ही काय ते ट्रान्सप्लांट करतो. तर आम्ही असं म्हणतो की बाबा तुम्ही तसं करू नका. त्याचं मिनिंग काय की जेव्हा ते एक स्टेज येते जेव्हा ग्रेड 2, ग्रेड 3मध्ये केस असतात की थोडे केस दिसायला लागतात, ती जी डेन्सिटी असते तेव्हा जे केस असतात ते ट्रान्सप्लांटच्या नंतर सुद्धा तेवढी डेन्सिटी येत नाही. आपण 1 by 1 मध्ये 35 हेअर्स फक्त टाकू शकतो. आपण समजा ग्रेड 3, ग्रेड 4मध्ये 60-70 हेअर्स असतात 1 by 1 सेंटीमीटरमध्ये, तर ट्रान्सप्लांटच्या नंतर 35च्या पेक्षा जास्त टाकू शकत नाही. कारण की जर खूप दाट टाकायचा जर प्रयत्न केला तर ते
पूर्ण फेल्युअर जाण्याचा त्याला चान्सेस असतात. त्याच्यामुळे एक थोडंसं गॅपमध्ये ठेवावं लागते. त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर जसं नॅचरल हेअर्स असतात तेवढे न येता थोडेसे कमी प्रमाणात येतात, पण चांगल्या पद्धतीने येतात. आणि कुठे करायला पाहिजे इन द सेन्स की तुम्ही वेल सर्टिफाईड डॉक्टर्स जिथे रेग्युलर डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. आता आजकाल असं झालं आहे की कोण डेंटिस्ट लोक आहेत, कोणी एक 6 महिन्याचा कोर्स करतात, BMS लोक आहेत की 6 महिन्याचा मुंबई पुण्यामध्ये कोर्स करतात आणि त्यांचं कुठंतरी छोट्या याच्यामध्ये हे करतात. तिथं हायजिनिक कंडिशन नसते. आता रिसेंटली 1-2 कानपूरमध्ये का UP-मध्ये एक रिसेंट घटना घडली, त्याच्यामध्ये 2 यंग मुलं डेथ झाले बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस, लॅक ऑफ नॉलेज त्याला म्हणता येईल. हेअर ट्रान्सप्लांट एवढी पण सिंपल साधी असं नाही की कुठेही करता येईल तुम्हाला. त्याला एक प्रॉपर जागा लागते, प्रॉपर OT लागते, जिथं डॉक्टर्स असतात. त्याला फ्री ऑफ इन्व्हेस्टिगेशन करावं लागते. तुमचं प्रॉपर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, मेडिकल फिटनेस घ्यावा लागतो. त्याच्यानंतर मग ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर नुसतं ट्रान्सप्लांट करून सोडून द्यायचं नाही पेशंटला. आपल्याला ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर आपल्याला त्या पेशंटला 6 महिने आम्ही जसं एखादं रोपटं लावलं, जसं सुरुवातीला 1 महिना आपण त्याला काळजी घेतो, तसं आम्ही डे टू डे लाईफमध्ये त्या पेशंटला कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतो की तुम्हाला 4 दिवसानंतर काय करायचं आहे, 5 दिवसानंतर काय, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर काय करायचं, 1 महिन्याच्या नंतर. मग जेव्हा PRP स्टार्ट करतो आपण, आम्ही तर पेशंटला सांगतो की तुम्ही कंपल्सरी PRP करा 5 ते 6 सेटिंग. त्याचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण एखादा ट्रान्सप्लांट करतो, एखादी बी लावतो, नुसतं पाणी दिलं तर जमते का, बीला नाही जमत. त्याच्यासोबत थोडंसं खत दिलं तर ते रोप पण चांगलं येईल, त्याला फळं पण छान लागतील. त्याच वेळेनं PRP तसंच काम करते. जे ग्रोथ फॅक्टर्स जेव्हा आपण ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर जसं ग्रोथ फॅक्टर्स त्या पेशीला पाहिजे असतात, हेअर मॅट्रिक्स सेलला, आणि त्या रूटला जसं पाहिजे असते, तसं ते रूट मजबूत येण्यासाठी, ते केस मजबूत येण्यासाठी समोरचे 6 महिने ट्रीटमेंट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रॉपरली डर्मॅटॉलॉजिस्टकडूनच करायला पाहिजे, रादर दॅन की तुम्ही कुठेतरी केलं आणि निघून गेलं, नंतर केस येतील, असं बिलकुल नाही. खूप लोकांचे फेल्युअर याच्यामुळंच होतात की त्याचा लॅक ऑफ तुमचं फॉलोअप राहतो आणि तुम्हाला जशी डेन्सिटी पाहिजे, जसं तुम्हाला लुक पाहिजे तसा लुक येत नाही. आणि नंतर काय होते की तुम्ही अरे जाऊ दे आता ट्रान्सप्लांट झालं सोडून टाका असं, आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह हे होते त्या ट्रान्सप्लांटबद्दल. तर हेअर ट्रान्सप्लांट एक खूप छान प्रोसिजर आहे. फक्त चांगल्या ठिकाणी डर्मॅटॉलॉजिस्टकडेच किंवा प्लास्टिक सर्जनकडे, जिथे वेल क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत आणि त्यांची टीम प्रॉपर चांगली काम करते, त्या डॉक्टर्सकडे तुम्ही करू शकता. आणि केसांबद्दल आणखी एक आजकाल ते चायचं एक प्रमाण, एक नवीन त्याला ॲलोपेशिया एरिएटा म्हणतात. आमच्याकडे लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत, मुलं असू दे, मुली असू दे, बायका असू दे, किंवा लहान मुलं असू द्या, त्यांच्यामध्ये अचानक एवढ्या भागामध्ये 2-3 स्पॉटला पूर्ण केस निघून जातात. आपण त्याला ॲलोपेशिया एरिएटा म्हणतो, किंवा त्यांना आपण खेड्याच्या भाषेमध्ये आम्ही चाय लागलं म्हणतो, चाय किंवा उंदरी लागणे. मग त्याच्यामध्ये काही खेड्यामध्ये आमच्याकडे येण्याच्या पूर्वीच ते जमालगोटा लावतात किंवा काही म्हणजे प्रयत्न करतात की काहीतरी लावून केस येतात का. बिलकुल तसं येत नाही. इट्स ऑटो इम्युनो डिसीज आहे तो. चाय हा प्रकार एकदम कॉमन आहे आणि खूप सोप्या पद्धतीने 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण केस येतात. आणि सिम्पल्स काही इंजेक्शन्स आहेत, काही मेडिसिन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण केस यायला हेल्प होते. केसाबद्दल ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरं काही नक्कीच खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि खूप कमी शब्दामध्ये तुम्ही सांगितलात, कारण हा खूप मोठा प्रश्न आज अनेक तरुणांपुढे दिसतोय, भरपूर तरुणांपर्यंत आहे. तर खूप सोप्या भाषेत तुम्ही सांगितलात आणि अनेकांना त्यांचे काही प्रश्न असतील त्याचे प्रश्न क्लिअर पण झालेले आहेत या प्रश्नातून.